महाराष्ट्र। बाळांनो, आज मी तुमच्यापर्यंत घेऊन आलेली आहे एक अशा कॉलेजची इन्फॉर्मेशन जे पुण्यामध्ये खूप वेल नोन आहे बाय द नेम VIT, ज्याचं पूर्ण नाव आहे विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी। आज आपण या सेशन मध्ये विश्वकर्मा बद्दल सगळे डिटेल्स बघणार आहे आणि स्टुडंट्सचे ऑनेस्ट रिव्ह्यू पण बघणार आहे की खरंच हे कॉलेज चांगलं आहे का, हे ओव्हर हाइप्ड आहे की नाही मॅम हे कॉलेज खरंच जेन्युइनली चांगलं आहे विथ इट्स कट ऑफ पर्सेंटेज, हाऊ कॅन वी टेक ऍडमिशन देयर, हे सगळे डिटेल्स आपण आजच्या सेशन मध्ये बाळांनो डिकोड करूयात। आता जेव्हा जेव्हा मी कॉलेज बद्दल व्हिडिओज घेऊन आलेली आहे, मी तुम्हाला दोनच गोष्टी सांगितलेल्या आहे। द 2 P's आर द मोस्ट इम्पॉर्टंट। फर्स्ट P इज द पॅकेज अँड द सेकंड P इज द प्लेसमेंट। हे जर तुम्हाला कळालं की मॅम प्लेसमेंट चांगल्या कंपनीमध्ये झालं पाहिजे आणि हायेस्ट पॅकेज चांगलं पाहिजे, तर यू नो की अच्छा ठीक आहे कॉलेज चांगलंच आहे। तर बाळांनो, इकडे जे हायेस्ट पॅकेज आहे दॅट इज 51 LPA आणि जे ॲव्हरेज पॅकेज आहे दॅट इज ऑलमोस्ट 12 LPA, जे की खूप चांगलं आहे। आणि त्यानंतर मॅम हे VIT कॉलेज दिसतं कसं, तर बाळांनो हे कॉलेज पुण्यात आहे आणि सुंदर 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 कॅम्पस आहे, मोठा सुंदर कॅम्पस आहे। लेजिट हा 17 एकरचा कॅम्पस आहे। माझे भरपूर सारे स्टुडंट्स आहेत या कॉलेजमध्ये। मी जेव्हा पॉडकास्ट करणार आहे मी त्या स्टुडंट्सला VITच्या घेऊन येईल आपल्या चॅनलवर। तर बाळांनो, कॅम्पस खूप सुंदर आहे आणि मी स्वतः पुण्याची असल्यामुळे मला तर चांगलंच माहिती आहे की मी म्हणजे ऑफकोर्स हे कॉलेज व्हिजिट केलेलं आहे। तर सुंदर प्रेमाइसेस आहे, दे हॅव हॉस्टेल फॅसिलिटी ऑल्सो, लाईक एक्झॅक्ट प्रेमाइसेस मध्ये नाही बट आसपास, सो इट इज रिअली गुड। त्यानंतर बाळांनो, टॉकिंग अबाउट VIT, आज आपण काय काय बघणार आहे VIT बद्दल, तर वाय VIT, वाय यू शुड गो फॉर दिस कॉलेज। त्यानंतर इथे कोणते कोणते कोर्सेस ऑफर्ड आहे, व्हॉट इज द एलिजिबिलिटी, ऍडमिशन प्रोसेस काय, फीस काय, कट ऑफ काय ट्रेंड आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्लेसमेंट आणि पॅकेज कसं आहे। पण बाळांनो, मी तुमच्यासाठी अशीच कॉलेजच्या सगळ्या इन्फॉर्मेशन घेऊन येणार आहे जे महाराष्ट्राचे अंडररेटेड कॉलेज आहे, जे तुम्ही स्किप नाही केले पाहिजे। सो त्याच्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायचं विसरू नका। नाव बेसिक डिटेल्स बाळांनो तुम्हाला सांगते। हे कॉलेज एस्टॅब्लिश झालं होतं 1983 मध्ये। याची लोकेशन पुणे महाराष्ट्र आहे, बिबेवाडीमध्ये आहे। ॲफिलिएशन हे येतं अंडर SVPU म्हणजे सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीच्या अंडर येतं। जसं मी सांगितलं, याचं जे कॅम्पस आहे खूप सुंदर मोठं कॅम्पस आहे। मोठा याच्यासाठी म्हणते कारण पुण्यासारख्या सिटीमध्ये हे कॅम्पस म्हणजे रेअर आहे एवढी जागा मिळणं। सो कॅम्पस साइज आहे 17 एकर्स आणि टाइप ऑफ इन्स्टिट्यूट तर इट इज अ प्रायव्हेट इन्स्टिट्यूट। आता बाळांनो, ह्या कॉलेजला ना खूप चांगल्या चांगल्या रँकिंग्स मिळालेले आहे इन वेगवेगळे सेक्टर्स। जसं जर आउटलुक सर्वे केला तर 36 रँकिंग त्याला दिलेली आहे। इंडिया टुडेने 30th रँकिंग दिलेली आहे। त्यानंतर टाइम्स इंजिनिअरिंग रँकिंगनी 30th रँकिंग दिलेली आहे। द वीक 16th रँकिंग। सो इन शॉर्ट मला जे सांगायचं आहे की हे जे कॉलेजचं जेन्युइन फीडबॅक आहे की हे कुठे स्टँड करतं, तर बाळांनो ह्या रँकिंग्स मध्ये हे सगळीकडे बिलो 35च्या रँक मध्ये येतं, 1 to 35च्या मध्ये येतं, विच इज रिअली गुड। त्यानंतर इथे भरपूर सारे कॉम्पिटिशन्स होतात। कॉलेज लेवलवर स्टुडंट्स या कॉलेजला रिप्रेझेंट करतात आणि तिकडे जाऊन पण अपना झेंडा लहराते हैं। म्हणजे आता इथे बघा, हॅपी टू शेअर यू ऑल दॅट VIT हॅज वॉन द MQH ट्रॉफी। सो मानो याचं मास्टर क्विज हंट वगैरे असे वेगवेगळे कॉम्पिटिशन इव्हेंट्स होत असतात आणि तिथे रँक 1 इन द बेस्ट प्रॅक्टिसेस कॉम्पिटिशन ऑर्गनाइज्ड बाय IMC रामकृष्ण बजाज नॅशनल क्वालिटी अवॉर्ड ट्रस्ट मुंबई। सो इन शॉर्ट बाळांनो, जर काही वेगवेगळे इन्स्टिट्यूट्स असो, काही फर्म्स असो, हे जर काही कॉम्पिटिशन कंडक्ट करत असतील तर कॉलेज सुद्धा त्यांना एनकरेज करतं स्टुडंट्सला। आणि बाळांनो, इथे क्वालिटी ऑफ एज्युकेशन इतके चांगली आहे कि स्टूडेंट जर तिथे गेले तर दे विल मेक श्योर कि ते उधर से तो जीत के ही आएंगे, ठीक है। सो दैट इज द क्वालिटी ऑफ स्टूडेंट्स देयर अँड ऑल्सो द क्वालिटी ऑफ एज्युकेशन। आता आपण बघूयात की इथे कोर्सेस कोणते कोणते आहेत बाळांनो, तर कम्प्युटर इंजिनिअरिंग आहे, त्यानंतर कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग आहे, IT आहे, कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, त्याच्यामध्ये सायबर सिक्युरिटी आहे, ब्लॉकचेन पण आहे, त्यानंतर कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम आहे, त्यानंतर कम्प्युटर सायन्स मध्ये AIML आहे, इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, AI आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, मेकॅनिकल इंजिनिअरिंग आहे, कम्प्युटर इंजिनिअरिंग आहे आणि सिव्हिल इंजिनिअरिंग आहे। सो इन शॉर्ट जे तुमचे सगळे मेजर ब्रांचेस आहे, कोर ब्रांचेस आहे, ते सगळे इथे अवेलेबल आहे। आणि एवढंच नाही बाळांनो, तर याच्यासोबत याच्या सीट सुद्धा दिलेल्या आहे। त्यानंतर मॅम एलिजिबिलिटी काय, तर हे बघा सिंपल आहे की तुमचं 12th झालं पाहिजे, सगळ्यात इम्पॉर्टंट, ज्याच्यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्स
शुड बी योर कंपल्सरी सब्जेक्ट आणि मिनिमम जर तुम्ही सीईटी थ्रू जात असताल यू कैन गो देयर थ्रू एमएचटी सीईटी और जेई, बट अगर आप एमएचटी सीईटी के थ्रू जाते हो तो बोर्ड्स में आपको मिनिमम 50% चाहिए और जेई के थ्रू जाते हो तो 75% तो चाहिए. सो बाळांनो ऍडमिशन थ्रू एमएचटी सीईटी थ्रू और जेई थ्रू पण घेऊ शकता, ठीक आहे. पण दोघांचे कट ऑफ्स वेगळे वेगळे आहे. आता मॅम कॉलेजचं फी स्ट्रक्चर किती आहे तर बाळांनो 2,12,165 पर इयर फीज आहे. त्यानंतर कट ऑफ्स काय काय आहे बाळांनो तर पर्सेंटाइल रँक तर दिलेली आहे, बट इन टर्म्स ऑफ पर्सेंटाइल पण इथे दिलेलं आहे. कम्प्युटर इंजिनिअरिंग साठी 99 पर्सेंटाइल आहे, कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग साठी 97.88 आहे, आयटी साठी 98.61 आहे, कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग साठी 97.60 आहे, कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग एआय साठी 98.03 आहे, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम साठी 97.62 आहे. सो बेसिकली कट ऑफ जो आहे बाळांनो डोक्यात ठेवायचा आहे. जर तुम्हाला कम्प्युटर सायन्सला जायचं आहे तर 98 पर्सेंटाइलच्या वरच पाहिजे आणि इन शॉर्ट ह्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं आहे तर 96च्या पर्सेंटाइलच्या तर तुम्हाला वरच पाहिजे. हा 2024 आणि 2025चा कट ऑफ होता. त्यानंतर मॅम स्टुडंट रिव्ह्यू बद्दल सांगा तर बाळांनो इथे स्टुडंट्स जे म्हणतात विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी इन पुणे इज नोन फॉर इट्स स्ट्रॉंग इंजिनिअरिंग प्रोग्राम्स अँड प्रॅक्टिकल अप्रोच टू लर्निंग. तर बाळांनो आता इथे फक्त जसं सीओईपी नी पॅटर्न केलेलं आहे कि इट इज नॉट दैट तुम्ही फक्त एकदम बुक वर्म बनून राहणार की अच्छा ये है आपके सिलेबस में ये पढ़ो, बट दे आर एक्चुअली गोइंग टू गिव यू द प्रॅक्टिकल नॉलेज की व्हेन यू स्टार्ट वर्किंग इन द इंडस्ट्री तुम्ही कसं वर्क करू शकता तिकडे जाऊन. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट हे आहे की तुम्हाला मार्केट नॉलेज पाहिजे, जे तुमच्याकडे नॉलेज आहे ते तुम्हाला अप्लाय करता आलं पाहिजे आणि ही इन्स्टिट्यूट तुम्हाला मार्केट रेडी बनवते. ही गोष्ट एक लक्षात ठेवा विच इज अ व्हेरी प्लस पॉइंट अबाउट द कॉलेज. आणि जर इथे मला फॅकल्टीज बद्दल बोलायचं असेल, कॅम्पस बद्दल बोलायचं असेल तर टॉप नॉच आहे. आय कॅन वाउच फॉर दिस. हे याच्यासाठी सांगतेय कारण माझे भरपूर स्टुडंट्स आहेत या कॉलेजमध्ये. सो तिथून मला खूप जेन्युइन गोष्टी कळतात. सो स्टुडंट्स म्हणतात नाही मॅम खूप सुंदर गोष्टी आहेत अबाउट द कॉलेज. सो बाळांनो हे तर होतं अबाउट VIT. आता त्याच्यानंतर बाळांनो इथे नंबर ऑफ सीट इनटेक दिलेले आहे. आता सीट इनटेक कम्प्युटर इंजिनिअरिंग साठी पण दिलेले आहे, कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग साठी पण दिलेले. तर तुम्ही हे सीट इनटेक बघू शकता. तर हे बघा तुम्हाला असं वाटतं ना की अरे यार मला खूप जास्त पर्सेंटाइल पाहिजे, तर एक गोष्ट लक्षात ठेवा ना इतके सारे सीट्स आहे तुम्हाला ह्या सीट मधली एकच सीट पाहिजे, ठीक आहे. हा नाही विचार करायचा की अरे PCM मध्ये 4.5 लाख मुलं 5 लाख मुलं एक्झाम देणारे नाही. भलेही किती मुलं एक्झाम देऊ देत पण तेवढ्या सीट्स पण तर आहे ना. तर असा विचार करायचा एवढ्या सीट असू देत एवढे मुलं देऊ देत पण मला याच्यातली एकच सीट पाहिजे. हा आउटलुक तुम्ही ठेवला पाहिजे. त्यानंतर बाळांनो अगेन इथे फी स्ट्रक्चर दिलेलं आहे आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की इथे तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता थ्रू MHT CET और JEE. आणि एक गोष्ट सांगेल बाळांनो इकडे प्लेसमेंटचा जर तुम्ही विचार केला, हे बघा हायेस्ट प्लेसमेंट तर जो चांगला स्टुडंट असतो त्याला मिळतच. पण जर माझ्याकडे मान लो माझ्या कॉलेजमध्ये कम्प्युटर इंजिनिअरिंगचे 400 मुलं आहे तर 400 मधले किमान 350 मुलांचं प्लेसमेंट झालं पाहिजे. म्हणजे प्लेसमेंट रेशो चांगला पाहिजे विच इज इम्पॉर्टंट. आणि VIT बद्दल तो एक प्लस पॉइंट आहे की इथे प्लेसमेंट रेशो जो आहे म्हणजे 90 to 95% मुलांचं प्लेसमेंट 100% होतं, ठीक आहे. सो दॅट इज वन व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. हायेस्ट पॅकेज मिळणं चांगली गोष्ट आहे, चांगलं प्लेसमेंट होणं चांगली गोष्ट आहे. बट बाळांनो त्याच्या सोबत जे सगळ्यात जास्त आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे की जो प्लेसमेंट रेशो आहे तो प्लेसमेंट रेशो चांगला असणं खूप इम्पॉर्टंट आहे. आणि आतापर्यंत इथे हायेस्ट पॅकेज गेलेलं आहे जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं 51 LPA आणि ऍव्हरेज जे आहे ते 12 LPA गेलेलं आहे. तर बाळांनो जर असं मला ओव्हरऑल ह्या कॉलेजला सम करायचं असेल तर 2 P's जे असतात त्या 2 P's वर तर मी टिक लावू शकते की येस कॉलेज इज व्हेरी गुड इन टर्म्स ऑफ पॅकेज, इन टर्म्स ऑफ प्लेसमेंट. या दोन्ही गोष्टी खूप चांगल्या आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा तिसरी गोष्ट इज नॉट जस्ट द प्लेसमेंट ऑफ पॅकेज पण इथे प्लेसमेंट रेशो जो आहे तो चांगला आहे.
कॉलेजचा जो अप्रोच आहे दॅट इज नॉट जस्ट थिअरी बेस्ड. कॉलेजचा अप्रोच इज बेस्ड मोर टुवर्ड्स द ऍप्लिकेशन और इंडस्ट्री बेस्ड लर्निंग आहे. तर तुम्हाला असं बुक वर्म बनवून नाही ठेवणार, प्रॅक्टिकल नॉलेज खूप जास्त देतील जे आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. सो बाळांनो, हे होतं अबाउट VIT पुणे. अशाच तुम्हाला अमेझिंग कॉलेजची इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर नक्की कॉमेंट करा. अँड दॅट्स ऑल फॉर टुडे माय डियर स्टुडंट्स. सी यू ऑल इन द नेक्स्ट वीडियो. तब तक हंसते रहो, खेलते रहो, खुश रहो, बी पॉजिटिव एंड कीप स्माइलिंग गाइस. बाय बाय.